मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पुत्रदा एकादशीची कथा, नियम आणि महत्त्व. पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11वा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पुत्रदा एकादशीचे महत्त्व. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. जे लोक वर्षातून 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते. पुत्रदा एकादशीची पूजाविधी. एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडावा. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांचा माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा. रात्री फळे खा आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घाला आणि स्वतः सेवन करा. पुत्रदा एकादशीचे नियम. ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा, विरहित अन्न खावे. यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे. व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे. यासह खोटे बोलणे, अनैतिक कृत्य करणे, राग, लोभ इत्यादी गोष्टीपासून अंतर ठेवले पाहिजे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते. त्यामुळे वांगी, सुपारी, मांस, दारू इत्यादी गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवावे. या दिवशी काच्य भांड्यात अन्न खाऊ नये. पुत्रदा एकादशीची व्रतकथा. पुरातन काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय, धर्मप्रिय असा एक राजा होता. मात्र त्याला स्वतःचं मूल नव्हतं. मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी, निर्दयी असा राजा होता. मागच्या जन्मी याच दिवशी एकादशीच्या दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशया जवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतीण झालेली गाय आणि पिण्यासाठी आली होती. बाळंतीण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या या दुष्कर्मामुळे तो या जन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांनी संतती प्राप्ती होईल. या ऋषीमुनीच्या निर्देशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.